शॅम्पू. तर हाय गाईस, कशा आहात तुम्ही? चांगलाच असणार. तर आज लॉंग व्हिडिओ बनवला ना, कारण हवं की मैं पुरी काही नाही म्हणजे वाट देखील राहिली बनाडील पण दिवस नुसती ढकलती गयामुळे पण आज फायनली मी लॉंग व्हिडिओ बनवणार राहिले. आता मानी आई व्हिडिओ बनवणारी जर्नी खूप पहिलं पण चाल राहिली म्हणजे 1-1.5 वर्ष मुना वया. पण मी पहिलं दुसरी भाषा मग व्हिडिओ बनवले होते हिंदी मग पण नाही मला वाटणार की बुवा कोकणी मग बनाडू ते नाही करता. मग आता मग 4 महिना पण कोकणी मग इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवणार राहिली. आता इंस्टाग्रामवर आपली 10,000 फॅमिली कंप्लीट होई जायला. तर अशाच प्रेम मला यूट्यूबवर मी ते जात ते नाही करता. मी आता लॉंग व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार आहो. तर पण आज लॉंग व्हिडिओ बनवणार कारण हवं आणि मला इंस्टाग्रामवर खूप कमेंट येलं की तू कटली, तुला नाव काय, तू काय करस. तर आज मी बडा प्रश्नाचा उत्तर हा व्हिडिओमध्ये देणार आहो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत देख जा का. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात जास्त कमेंट मला घ्यायचे येतात की तू कोणता गाव नीस. तर मी नंदुरबार जिल्हा म्हणी 20 किलोमीटर दूर ठाणेपाडा गाव नी. आमना गाव खूप छोटा इथला मोठा बी नाही पण मला वाटनेल की बुवा थोडा आपल्या गावाला पुढली जाव. तर माझी व्हिडिओ बनवणारी जर्नी तर तुम्ही देखणार भया. बाकीना जण आता काय माहिती नाही वया. जर कोणी नवीन येईल भया तर मग चॅनलला सबस्क्राईब करले जा. मग कशा तुम्हाला बडा माहीत पडेल बाग. तर मग मैं ठाणेपाडा गावनी आणि मला नाव पिंकू. ओरिजिनल नाव मला उज्ज्वला पण जास्त करीने मै बडा मला चॅनलवर किंवा इंस्टा आयडीवर पिंकूच नाव. तर मग आणि मै काय करू तर सध्या आता मी 12वी व्हानंतर 1 वर्ष ITI करनेल. ते नंतर मी आता शिवणकाम कर राहिले आणि मम्मीला थोडी मदत करू घर मग. आता तर सध्या मी शिवणकाम कर राहिले पण मी अजून लग्नासाम नवऱ्याची मेहंदी बी काढ देऊ, मेकअप बी कर देऊ पण त्या काम मला जास्त काय नाही आवडत नाही. तर ते नाही करता मी सध्या शिवणकामच कर राहिले. आणि मानी वय सांगू तर मला आता 20वा वर्ष सुरू होईल. आत्ताच मला ऑगस्ट मग बर्थडे होता. 19 वर्ष पूर्ण महिन्यात आणि आता मला 20वा वर्ष चालू. तर आता लगीन कराने तर काय करावं नाही सध्या ताव 2-1 वर्ष ते नंतर देखू. आणि माझे परिवारने बात करू तर आम्ही परिवार मग 3च जण व्हायचं. मै माझी मम्मी आणि माझा धाकला भाऊस. मला धाकला भाऊस बी आता 12 बहिणी आणि तो हॉटेलला कामवर जा आणि माझ्या मम्मी मी तर शिवणकामच करज. आणि माझा धाकला काका असं तो पुण्याला राहा. आम्ही काकू आणि ते 2 पोरे असे त्या पुण्याला राहतात आणि आम्ही गाव मग 3 जण राहायचं. आत्या सतमाने 3 त्या बी एक गाव मग 2 बाहेर गावला तशा हो आमना परिवार. आणि आमना परिवार बी खूप छान होता, खूप मोठा होता पण सुख दुःख तर प्रत्येकनी घर मग येता. आता करोना मग कितला घरासमोर दुःख उन्हावया तर ते मग आमना बी घर होता. आमना बी घर मग दुःख येलं तर आम्हाला पण बी 2 जण दूर जायला. तर पण आता जी वाहना तिथं व्हायलंच ते पुढे तर कुणीच काय करू शकत नाही. जी वय घ्या ती आता काही आठवण करा ना म्हणजे वाट गज आठवणी पण आता दुःख करीने काहीच फायदा नाही. आता लाईफ कशी जगानी ती आता आपासावरच काय व्हायनेल की करोना उनेल. मग करोना मग आम्ही बडा आजार होता फक्त माझ्या भाऊसला सोडीनी आणि माझा पप्पा आणि आमनी आजी ह्या 2ची जास्त सिरियस तब्येत होई गयल. आणि मग माझ्या मम्मीनी बी खूप तब्येत बिघडी गयल पण आम्ही तर जसे तशा स्वतःला सावरे लिहिल्या. पण माझ्या पप्पाला आणि माझ्या आजीला सहन नाही होईन तेवढा तर त्या आम्हाला पण दूर निघ्यात मी म्हणजे जास्त दिवस ना बी गॅप नाही फक्त 3 दिवस ना गॅप मग जायला 2 जणा. तर पहिला आमने आजी एक्सपायर व्हायला आणि फक्त 3 दिवस नंतर माझा पप्पा बी एक्सपायर व्हाय गयल. कारण कोरोना मग एवढी भयानक परिस्थिती व्हाय गयल ना की ते सर बिलकुल सहन नाही व्हायनेल. आणि खूप परिवार असे आहेत की त्या तर्फा व्हाय जायला खूप परिवार संकट येलं ते मग आमना बी परिवार होता. मग ते नंतर अशा घटना व्हानंतर मग आता मै खूप छोटी होती तेव्हा म्हणजे मै 9वीला होती तेव्हा माझा भाऊस तो 8वीला होता. आणि तेव्हा आमनी छोटीशी दुकान होती जुना घर होता. आता 9वा घर व्हाय जायला. आता 6 महिना व्हायला आम्हाला 8 राहावा येवाला. पहिलं जुना घर होता आणि म्हणजे माझ्या पप्पाला आणि आमच्या आजीला सोडून जावाला आता 4 वर्ष पूर्ण व्हाय गेत. आता 5वा वर्ष चालू. आणि म्हणजे ते नंतर तर खूप जास्त संकट उनेल कारण इथल्या 2 केसी घर व्हाय गेल्या. आणि पहिलं आम्ही दोन्ही बी
मैनी मा मम्मी कशा तरी सुधरीनी येईल व्हायचं मान मम्मी बी काय बाकरी वाचेलं आणि ते नंतर तर मग खूप संकटना सामना करणं पडेल आणि मग आता जर 1 वर्ष महिना नाव घर बांधायला मग घर बी जया त्या करीनी ॲडजस्ट करीनी बांधलेलं आता तुम्ही देखू शकता मग इथली इंस्टाग्रामवर रोज व्हिडिओ टाकू आणि मग आता येईल पुढं मग भारी भारी लॉंग व्हिडिओ टाकणार आपला आदिवासी समाज मग काय कार्यक्रम राहता कशा काय अख्खा व्हिडिओ टाकणार पण सुरुवात करायला होती मला की लॉंग व्हिडिओची सुरुवात एक टाइम जर करण्यात तरी नंतर होईलच आणि आज म्हणजे मै पुरी विचार करण्या की करील आज दिवस बी चांगला सोमवार म्हणे आज मै लॉंग व्हिडिओची सुरुवात करण्या मला बी अपेक्षा आहे की तुम्ही मला सपोर्ट करशाल आणि जरूर करशाल कारण हा खूप जण आता आपला बी कोकणी समाज मग व्हिडिओ बनवणारा पण मला वाटतं यूट्यूबवर अजूनपर्यंत एखाद पोषणी काय व्हिडिओ बनवलेले त्या कोकणी मग तर मग बनाड राहण्या तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही मला सपोर्ट करा खूप चांगला प्रेम द्या अशीच माझी इच्छा तर तेवढ्या देशांना कमेंट कर जा हो का आणि म्हणजे आता येणे पुढं खूप कार्यक्रम येणार आता आपला घट्यादेव येणार नवरात्र आखास कार्यक्रम येणार ते पुढं पण खूप छान छान व्हिडिओ टाकणार आज ना व्हिडिओ थोडा तुम्हाला बोरिंग वाटेल पण शेवटपर्यंत देख जा ह आणि मग जर व्हिडिओ बनवायला सुरुवात करण्याला तर मला फक्त माझ्या मम्मीला सपोर्ट होता कुणाला नाही सपोर्ट होता आणि तव लोक अशा खूप काय काय सांगा ना अशा तशा पण मग कोणीचकडे ध्यान देऊ नाही माझ्या मम्मीना सपोर्ट ना बस ती तर आम्ही व्हायचं आणि ती आम्ही पाठीमाग तर आम्हाला कासनाच टेन्शन नाही आणि आम्हाला कासनी कमी पडू दे नाही ती म्हणजे मा पप्पा जावानंतर ती आमने हर एक जरूरत पूर्ण करेल आणि आता आमना बी कर्तव्य सपोर्ट करा ना मला भाऊस ना तर आता आम्ही तिला सपोर्ट कर राहणार आणि अशा आम्ही 3 जण राहायचं बाकीना परिवार बडा बाहेर पण कधी हार मानलं नाही जेवढा बी संकट ना प्रत्येक संकटना सामना कर राहणार येणे पुढं बी करूस तर मा मम्मीला सांगी राहिली की कॅमेरा मग तर ती सांग बुवा नंतर येईल तर मग नंतर ना ब्लॉग मग जरूर देखाडी तुम्हाला मा मम्मीला तर आता ती नाही राहिली पण सर्वात जास्त सपोर्ट मला ती ना जर ती डायरेक्ट मला सांग की तू बिलकुल घाबरशील नको तुला व्हिडिओ बनवला ना बनाड तुला जी करा ना ती कर फक्त चांगला कर तर व्हिडिओ बनवला तर काही वाईट नाही आणि मला आवड पहिलं पण की मी चांगला व्हिडिओ बनाडू तर आता आपला यूट्यूबवर बी कोकणी पोशी व्हायरल होईल कारण नाही ती आता तुम्हाला सावर मग व्हिडिओ काय वाटणार शेअर कर जा जास्त जास्त व्हिडिओला आमना छोटासा घर आता ज व्हायना मेहनत करणार आम्ही 3 जणात व्हायना आणि आता येणे पुढं बी बाग होईल काही ज्या बाकी त्या थोडासा घर बांधाल तर कर्ज वयल तो बी बाग मेहनत करीनी वय जाईल तर मला वर स्लॅपवर खूप भारी म्हणजे टेरेस गार्डन बनवलेलं तर चला मग तुम्हाला देखाडू तर खूप जण आता माझी शेमडीला तर वखच वयात आणि माझी शेमडी वर झोपेल होती खरंच काय मिनीच हय तर हिला मस्त वाटडवर आणि मला छोटासा टेरेस गार्डन तर चला देखा अड भेंडाला आयलत अंग कांदाने पात अजून अंग बी खूप काय आहेत अड वेल बतात आता आज मै त्याला काप टाकण्या बडा उलकी गायला अंग होत अजून मिरच्या वांगा या कारला न येल आणि आता छोटा छोटा कारला लागी राहणार तुम्हाला देखाडू मग या छोटा छोटा कारला आता ही राहणार तर अशा हा मला टेरेस गार्डन आणि हवा आमना गाव ताड समोर अंबिका मातानी तयारी चालू वेवानी आणि हाय मानी शेंबू हाय शेंबू
मानी शेंबू बराच झाला असाला माहिती वया मला शेंबडीला वखता वयास तर मान जर ना माफ आता खूप जास्त वर्ष वैग्यात म्हणजे 8-9 वर्ष वैग्या तोपरी माफ आणि पुरी नारकी हय आणि ना घर मग काहीच घाण करावं नाही कासा मग तोंड घालावं नाही म्हणजे खूप खूप हुशार ती आणि तिनं नाव मग शेंबडी ठेवलं हा मला पक्का कमेंट येता की तिनं नाव कसं शेया तर सहज मग ठेवी दिनेल शेंबडी नाव आणि तिला ना बसायला पक्का कटा आहे माप बसावंच नाही देखा तर पुरी गुंगरी राहिली तर जा निघ ती तर कशा वाटणार मला टेरेस गार्डन आणि एवढा आम्ही घरने समोर ना प्रत्येक कार्यक्रम राहता कट्ट जावानी गरज नाही जत्रा पणी गावना प्रोग्राम राहा अजून गणपती नवरात्र आखा आठ साजरा होता आणि लग्ना सांग बी आखा आठ येता नवरदेव तर कडे जावानी गरज नाही आखा आठली दिस तर अशा मला छोटासा गाव छोटीशी गावनी माहिती आणि अशी मानी माहिती व्हिडिओ कशा वाटला कमेंट कर जा ह का आणि लाईक करायला भुलायशा नको भरी भरीने प्रेम दे जा कमेंट सेक्शन मग आणि कोकणी पोशीला सपोर्ट कर जा सबस्क्राईब करल्या चॅनलला आणि यांनी पुढं खूप भारी भारी व्हिडिओ येणारच तर मग व्हिडिओ काय वाटणार जय जोवार जय आदिवासी चला मग भेटू नेक्स्ट व्लॉग मग बाय